टीईटी व सीटेट संदर्भात शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। टीईटी व सीटेट उत्तीर्ण सेवा ज्येष्ठ शिक्षक आक्रमक, ज्येष्ठांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती दिल्यास राज्यभर आंदोलन। मुंबई राज्यातील सेवा ज्येष्ठ टीईटी व सीटेट उत्तीर्ण शिक्षकांनी आता पदोन्नतीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत शासनाला थेट इशारा दिला आहे। सिनियरिटी कम मेरिट या तत्वानुसार पदोन्नती प्रक्रिया राबवावी, अन्यथा न्यायालयीन लढ्यासह राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र टीईटी व सीटेट उत्तीर्ण सिनियर शिक्षक कृती समितीने दिला आहे। राज्यात सुरू असलेल्या पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांना अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समितीने केला आहे। काही जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात नसलेल्या 1 सप्टेंबर 2025च्या कथित शासन निर्णयावर आधार घेत पदोन्नती प्रक्रिया राबवली जात असल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट कोसळली आहे। न्यायालयीन आदेश धाब्यावर बसून प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोपही समितीने केला आहे। समितीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या ESLPचा अंतिम निर्णय येईपर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया स्थगित ठेवण्याची मागणी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येण्याआधीच घाईघाईने पदोन्नती प्रक्रिया राबवणे म्हणजे सेवाज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप संघटनेने केला आहे। उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार DPC बैठकीच्या तारखेला जे शिक्षक टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण असतील त्यांना पदोन्नती पात्र मानणे बंधनकारक असताना कृत्रिम कट ऑफ तारीख लावून पात्र शिक्षकांना डावलेले जात असल्याचा दावा समितीने केला आहे। 1 सप्टेंबर 2025 ही तारीख कुठून आणली, ती कोणत्या वैध शासन निर्णयात आहे, असा थेट सवाल संघटनेने उपस्थित केला आहे। विशेष म्हणजे अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखत टीईटी किंवा सीटेट परीक्षा उत्तीर्ण केल्या, मात्र आता त्यांनाच पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठांना पदोन्नती देण्याचा घाट घातला जात असेल तर तो सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे। 1/8/2019च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती समितीच्या बैठका सप्टेंबरपूर्वी होणे अपेक्षित होते, मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बैठका वेळेत झाल्या नाहीत आणि त्याचा फटका आता सेवाज्येष्ठ शिक्षकांना बसत असल्याचे समितीचे म्हणणे आहे। त्यामुळे सध्याच्या DPC बैठकीच्या महिन्याच्या 1 तारखेपर्यंत पात्र ठरलेल्या शिक्षकांचा विचार करण्याचा न्याय ठरेल, अशी मागणी करण्यात आली आहे। जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील नियम 6/4चा दाखला देत सिनियरिटी कम मेरिट हेच पदोन्नतीचे वैध तत्व असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे। गुणवत्ता आणि सेवाज्येष्ठता या दोन्ही निकषावर पात्र ठरलेल्या शिक्षकांना प्राधान्य न दिल्यास शासनाविरोधात मोठा संघर्ष उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान या मागणीसाठी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब आणि शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे साहेब यांची भेट घेतली। मंत्र्यांनी मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे समितीने सांगितले आहे। तसेच येत्या 22 मे रोजी म्हणजे बघा आजची 21 मे 2026 अशी तारीख आहे, उद्या 22 मे रोजी पुणे येथे शिक्षण संचालकांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे। राज्यातील हजारो सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या न्यायाच्या लढ्याला आता निर्णायक वळण लागण्याची चिन्हे दिसत असून शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट न केल्यास हा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बघा, जे सिनियर आहेत, जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांच्यावर पदोन्नती संदर्भात अन्याय होत आहे, त्यासाठी ही केलेली मागणी आहेत। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।